ठाणे शहराला कला, क्रीडा आणि साहित्य या विविध कलागुणांचा वारसा लाभला आहे आणि अशातच ठाण्यातील कलानंद नृत्य संस्थेतील शास्त्रीय कथ्थक विद्यार्थिनींनी ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। पुणे शहरामध्ये अखिल भारतीय सांस्कृतिक संघ यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शास्त्रीय कथ्थक नृत्याची स्पर्धा आयोजित केली जाते आणि याच कथ्थक स्पर्धेत ठाणेकर विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त केलं आहे। कलानंद नृत्य संस्थेच्या शास्त्रीय कथ्थक गुरु भावना लेले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 33 वर्षांहून अधिक काळ पारंपरिक कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण अनेक विद्यार्थिनींना यांच्या माध्यमातून मिळालं। कलानंद नृत्य संस्था ठाण्यासह इतर शहरात देखील विस्तारली असून पारंपरिक नृत्याची संस्कृती आणि प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मिळतंय। शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुणे शहरात ठाण्यातील या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पारितोषिक मिळवून खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केली। त्यांनी संपादित केलेल्या या यशाचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे। मला तर खूप आनंद होतोय। म्हणजे आज आनंद काय असतो ते मला विचारायला पाहिजे की केवढा आनंद होतोय की एवढ्या सगळ्या अगदी ज्युनियर ग्रुपपासून ते लेडीज ग्रुपपर्यंत मी सगळ्यांना घेऊन गेले। ते जवळजवळ 65 विद्यार्थिनी होते। म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मुलांनी परफॉर्म केले आणि त्यांना यश मिळालं। मला हा आनंदाचा क्षण दुसरा कुठलाच नसू शकतो। ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद नसतोच। तो मला खूप अनुभवायला मिळाला आणि जेव्हा स्टेजवर विद्यार्थिनी बक्षीस घ्यायला जातात तेव्हा तर अजून आनंद होतो। मॅडम, कुठेतरी गुरुदक्षिणा आहे, सगळ्या ट्रॉफीज आहेत तुमच्याकडेच आहेत। कशा प्रकारचा तुमचा अनुभव होता आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी एका गुरुला त्यांच्या दक्षिणा दिलेल्या? म्हणजे मुली तर खरंच गुरुदक्षिणा देतात। जेव्हा त्या परफॉर्म करतात तेव्हाच मला गुरुदक्षिणा मिळते। ट्रॉफीची सुद्धा गरज नाही आहे त्याच्यासाठी। जेव्हा त्या स्टेजवर करताना दिसतात मला की मी जे शिकवलं, माझी कलाकृती त्यांच्यामधनं जेव्हा उतरते परत एकदा, ते बघूनच मला खूप आनंद होतो। आणि त्यातनं जर त्यांच्या हातात ट्रॉफी असेल तर ती गुरुदक्षिणा तर खूप मोठी अशी गुरुदक्षिणा दुसरी कुठलीच नसू शकते। सो मला ते बघून खूप आनंद होतोय। तुमचा 32 वर्षांचा हा प्रवास आहे, कशा प्रकारे हा प्रवास होता आणि कसा इथपर्यंत पोहोचलाय? खरं सांगायचं तर माझा खडतर प्रवास होता। कारण मी नाशिकसारख्या छोट्या शहरातनं ठाण्यासारख्या शहरात आले। इथे मला कोणी ओळखत नव्हतं, कोण भावना लेले कोणालाही माहिती नव्हतं। माझी ओळख दाखवण्यापासून मला सगळं इथे करायचं होतं। अगदी छोट्या छोट्या मुलींना शिक्षण देण्यापासून ते मी माझा प्रवास सुरू केला। पण सातत्याने करत राहिले, घाबरले नाही। एवढे मोठे मोठे दिग्गज कलाकार ठाण्यात असूनसुद्धा मी प्रयत्न केला की त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकीन किंवा त्यांच्यासारखं मी काम करू शकीन आणि मी ते केलं आणि एवढे वर्ष मी करत राहिली आहे। सो माझा प्रवास खरंच खूप खडतर होता। अनेक कठीण प्रसंगांना समोर जावं लागलं, पण मी घाबरले नाही। आणि माझी कथ्थकची जी हातामध्ये हे होती की नाही, मला क्लासिकल कथ्थकचेच शिक्षण द्यायचे आहे आणि तेच परफॉर्मन्स करायचे आहेत आणि ते मी करत आली आहे। आणि एकीकडे हिपहॉप असेल, पॉप डान्स असेल किंवा इतर काही जे हॉलिवूडचे जे असेल किंवा भारतीय लोकांकडे जास्त त्याचं आकर्षण असतं, पण कथ्थककडे कशा प्रकारे आपण बघता, नवीन पिढी कशा प्रकारे कथ्थक डान्सेस जळवू शकतं, कशा प्रकारे? खरं म्हणजे आता कथ्थकला नीट लोकांना अजून कितीक लोकांना तर माहीतच नाही की ओरिजिनल कथ्थक कशा पद्धतीचं असतं। बॉलिवूडने जे कथ्थक दाखवलं आहे ते ओरिजिनल कथ्थक नाही आहे, ते वेगळ्या पद्धतीचं कथ्थक आहे। पण खरंच आमच्या गुरु लोकांनी जे कथ्थकचे अभ्यास घडवून ठेवलेला आहे किंवा त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे आणि तेच आम्ही पुढच्या पिढीपर्यंत उतरवायचा प्रयत्न करतो। पण हां, जेव्हा पॅरेंट्सना किंवा मुलांना शिकताना कळत जातं की अरे अच्छा असं कथ्थक असतं आणि मग त्याच्यानंतर ते जे जॉईन होत जातात, तर आज माझ्या हजारो विद्यार्थिनी माझ्याबरोबर आहेत हे शिक्षण घेण्यासाठी। मग ते कुठेही कधीही बॉलिवूडकडे शिफ्ट झाल्या नाहीत, त्या एकदा क्लासमध्ये आल्या की त्या कथ्थकलाच पुढे कंटिन्यू करतात। मॅडम, तुम्ही आता बोललात की तुमचे अनेक विद्यार्थी आहेत, ते आज इंटरनॅशनल असेल, नॅशनल लेवलला परफॉर्मन्स करतात, त्याची स्वतःची कला सादर करतात। त्याकडे आपण कसं बघता? या नवीन पिढी आता घडत आहे त्याकडे आपण कसं बघता? म्हणजे मला तर खरं वाटतं, तुम्ही बघतात असं विचारलं तर मी खरंच या दृष्टीने बघते की ही परंपरा जपण्याचा जसा मी प्रयत्न केला आहे तसंच मी माझ्या मुलांना घडवते आणि ते घडताना दिसतं आहे मला की नाही, हो, हळूहळू मुली त्याकडे वळत आहेत। आधी होतं असं की नाही आम्हाला बॉलिवूड शिकायचं आहे, मला हे गाणं शिकवा, ते गाणं शिकवा, पण त्यांना ऑथेंटिक कथ्थक काय असतं ते हळूहळू शिकवत गेले, सांगत गेले आणि त्यांना समजत गेलं की आपल्याला कशा पद्धतीने हा रस्ता चालायचा आहे। तर ते आणि आजची पिढी जर या मार्गाने चालेल तर त्यांच्यावर एवढे चांगले संस्कार होतील
की जे संस्कार मी माझ्या मुलांवर घडवले की ते कुठल्याही वाईट मार्गाने जात नाही, ते एक वेगळ्या पद्धतीच्या लेवलची मुलं तयार होतात, तर ती तशी तयार होत आहेत. मॅडम, नवीन जे जे विद्यार्थी आहेत ते कलानंदासाठी जोडण्यासाठी काय प्रयत्न करू शकतात? नवीन विद्यार्थ्यांनी जसे येत जातात तसे ते आपोआप जोडतच जातात. पहिलं 1 वर्ष थोडं कठीण जातं त्यांना, की काय शिकतोय आपण, त्यांना समजत नसतं काय चाललंय. 1-1 वर्षानंतर त्यांना ते कळायला लागतं आणि ते आपोआप जोडले जातात. कुठेतरी कथ्थक मॅडम हा कुठेतरी अवघड फॉर्म आहे, कसं ही लोक खूप डिफिकल्ट आहे. कथ्थक डान्स फॉर्म खरंच कठीण आहे. म्हणजे जास्त स्टंट ह्याच्यात केले जातात की एका पायावर 20 चक्कर, 22 चक्कर, 50 चक्कर असे सगळे काही प्रकार जे केले जातात ते कथ्थकमध्ये सगळ्यात जास्त केले जातात. कठीण जातं. म्हणून जर का लहानपणापासून जर करत असतील मुली तर त्यांचे पाय तयार होतात त्यामुळे ते छान पद्धतीने ते करू शकतात. पण नाही, वयाची काही अट नाही आहे. वय कुठल्याही वयामध्ये, जसं मनालीने सांगितलं की ती खूप वर्षांच्या गॅपनंतर माझ्याकडे आली, तशी लेडीज बॅचमधली माझी विद्यार्थिनी आहे. सो तिचं वय जास्त असलं तरी तिने खूप मेहनत केली आणि ती तिथपर्यंत पोचू शकली. आता ती ग्रॅज्युएशनच्या वर्षात येऊन पोचली आहे. सो मला खूप प्राऊड फील होतं की कथ्थकचं शिक्षण एवढं कठीण असूनसुद्धा मुलं तयार आहेत घ्यायला. ते सगळे खूप खुश झाले आणि हे सगळे घरच्यांचे, मिसचे आणि सगळ्यांचे जे एफर्ट्स होते त्याच्यामुळेच झालं आहे. आणि एक गोष्ट मला फक्त मिसबद्दल सांगायची होती की आम्ही जेव्हा क्लासमध्ये येतो, मिससमोर असतो, काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि त्यामुळेच स्टेजवर आम्ही जेव्हा असतो तेव्हा ते नवीन गोष्टी लगेच क्लिक होतात आणि ते स्टेजवर दिसतात. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा परफेक्शननी होतात तेव्हा खरं छान वाटतं आणि मिसला जेव्हा खुश बघतो, आईबाबांना खुश बघतो, तेव्हा आम्ही खुश होतो. कसा प्रवास होता एकंदरीत कथ्थकचा तुझा? लहानपणीपासनं खरं सांगायला गेलो तर मला पण 2 वर्ष तरी लागली मिससोबत नीट जुळायला, बॉन्ड होण्यासाठी. ते तर खूप टाईम लागला मला. पण नंतर जसं स्पेशल बॅचमध्ये आम्ही होतो तर मिसनी जेव्हा मला स्पेशल अटेन्शन दिलं आणि मिससमोर आम्ही जास्त उभं राहायला लागलो किंवा जास्त नाचायला लागलो, इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागलो, तेव्हा आम्ही अजून उघडलो मिससमोर आणि चांगला प्रवास होता. पुण्यामध्ये खूप आनंद झाला. म्हणजे मी पहिल्यांदा ज्या गेलेले आणि आत्ता ज्या स्वतःला बघते तेव्हा मला स्वतःला पण मी एवढी इम्प्रूव्ह झाली असं हळूहळू कळायला लागलं की तेव्हा एकदम लहान होतं, तेव्हा काही कळत नव्हतं. फक्त जेवढं मिसनी सांगितलं स्टेप्स केल्या, जाऊन स्टेजवर नाचलं तेवढंच. आणि ते आपण असं प्राईज मिळायचं तेवढा आनंद व्हायचा नाही जेवढा आत्ता मिसना बघून, पॅरेंट्सना बघून होतो. छान वाटतं एकदम करायला. आमची 2 महिन्यांची पूर्ण तयारी होती ज्याच्यात मिसनी आम्हाला नाही पण आमच्या ज्या लहान मुली होत्या त्यांच्या ग्रुप्सचं पण होतं. तर मिसनी त्यांना शिकवताना मिसनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पण या, तुम्ही पण शिका. तर ते पण शिकताना मग आमचा जो सोलोचा होता त्याच्यात मग आम्हाला खूप अजून शिकायला मिळत होतं. त्यांच्या मिस जेव्हा ज्युनियर्सला शिकवत होती तेव्हा कुठे बारीक गोष्ट आमच्या पण कुठे करू शकतो अजून नीट. तर त्याच्यामध्ये पण आमचा खूप फरक जाणवला. स्पर्धा होती, भारतामधून अनेक लोक आले होते, त्यांची कला सादर करत होती. कुठेतरी दडपण होतं, एका कला सादर करण्यामध्ये दडपण असतं, ते कुठेतरी होतं कारण की मिसचा जो आम्हाला संधी दिली होती तिला आम्हाला समोर जायचं होतं. तर हे नव्हतं डोक्यात की आम्हाला प्राईज जिंकून यायचं आहे. फक्त मिसला जी अपॉर्च्युनिटी मिसनी दिली होती त्याला नीट एकदम 150% देऊन पूर्ण द्यायचं हेच डोक्यात होतं आणि तेच ह्याच्याने गेलो होतो आम्ही पुण्यात. खूप आनंद झाला. मी आधी माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर मी मिसकडे गेले होते आणि मिसचं जे एक वाक्य होतं मला की मला माहीत नाही जजेस किती मार्क देतील काय देतील, पण मी मिसच्या डोळ्यांसमोर जेवढं मिसनी माझ्याकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवले होते तेवढं मी पूर्ण केले. त्याच्यामध्येच मला ॲक्च्युली पहिलं बक्षीस मिळून गेलं होतं. मी त्याच्यानंतर खुश होते. आणि फक्त मिसचाच सपोर्ट म्हणजे मिसचा सपोर्ट ऑफकोर्स खूप मोठा होता, पण मिससोबत ज्या आमच्या गुरु भगिनी आहेत आम्ही सगळे एकत्रच बसलो होतो. म्हणजे कुठेही कलानंद परिवार एकत्र बसलो असतो. आम्ही सगळे लिटरली असे डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस हात पकडून बसलो होतो की आता नाव अनाऊन्स होईल की आता हे नाही झालं तरी आम्हाला असं खूप एकदम मस्तच वाटतं. खूप छान वाटतं. एकतर खूप वर्षांच्या गॅपनंतर आम्ही जेव्हा करतो कथ्थक तेव्हा गुरूंचा पाठिंबा असणं हे खूप गरजेचं असतं आणि तो मला गुरूंकडनं मिळाला. त्याच्यामुळेच आज मी करू शकले. माझा पहिलाच अनुभव होता आणि माझ्या गुरूंनी सांगितलं की हो तू करू शकशील, त्याच विश्वासावर मी हे केलं आहे सगळं. हा सगळा त्यांचाच सपोर्ट आहे. घरी सगळे आनंदात होते की एवढं मी प्राईज आली आहे जिंकून आणि मिसने आम्हाला एवढी मोठी संधी होती दिलेली आणि आम्ही
त्याचा 100% हे आम्ही आलो आहे घेऊन, तर खूप आनंद होत आहे.